नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, एक अशी एकादशी आहे जी फक्त इच्छा पूर्ण करत नाही तर शाप सुद्धा तोडते आणि आयुष्य बदलते. तिलाच म्हणतात कामदा एकादशी, जी उद्या आहे. ही एकादशी चैत्र महिन्यात येते, म्हणजेच हिंदू नववर्षानंतरची पहिली एकादशी. खूप वर्षापासून लोक ही श्रद्धेने पाळत आहेत. या एकादशीचा उल्लेख विष्णू पुराण आणि वराह पुराणामध्ये सापडतो आणि त्यामागे एक खूप रंजक कथा आहे. एक वेळ अशी होती, रत्नपूर नावाचं एक सुंदर नगर होतं. तिथे गंधर्व आणि अप्सरा राहत होते. गाणी, नृत्य आणि आनंदाने भरलेलं ते ठिकाण होतं. तिथे एक गंधर्व होता ललित आणि त्याची पत्नी ललिता. दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे. एक दिवस काय झालं, ललित राजाच्या दरबारात नृत्य करत होता, पण त्याचं लक्ष पत्नीवर गेलं आणि त्याच्याकडून चूक झाली. राजा खूप रागावला आणि त्याने त्याला शाप दिला. तो शाप इतका भयंकर होता की ललित लगेच एका भयानक राक्षसात बदलला आणि जंगलात भटकू लागला. आता इथे खरी गोष्ट सुरू होते. ललिता त्याला सोडून गेली नाही, ती त्याच्या मागे जंगलात गेली. कितीही कठीण परिस्थिती असली तरी ती त्याच्यासोबत राहिली. हीच तिची खरी निष्ठा. काही दिवसांनी ती एका ऋषींना भेटली. त्यांनी तिला सांगितलं, चैत्र शुक्ल एकादशीचं व्रत कर, सगळं ठीक होईल. ललिताने ते व्रत मनापासून केलं आणि चमत्कार झाला. ललिताचा शाप तुटला आणि तो पुन्हा आपल्या मूळ रूपात आला. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. कामदा एकादशी म्हणजे फक्त स्वतःसाठी व्रत नाही, तर दुसऱ्यासाठी केलेलं व्रत सुद्धा तितकंच शक्तिशाली असतं. कामदा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करणारी नाही, तर आपल्या वाईट इच्छा, वाईट सवयी आणि चुकीच्या गोष्टी दूर करणारी आहे. त्यामुळे ही एकादशी फक्त पैशासाठी नाही, तर सुखासाठी नाही, तर स्वतःला बदलण्यासाठी आहे. विशेष म्हणजे ही एकादशी नात्यातील प्रेम, विश्वास आणि निष्ठा दाखवते. आजच्या काळात बघितलं तर हा एक प्रकारचा मेंटल आणि स्पिरिच्युअल डिटॉक्स आहे. थोडा वेळ स्वतःसाठी, मन शांत करण्यासाठी. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते, उपवास केला जातो आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप केला जातो. शेवटी एकच, कामदा एकादशी आपल्याला शिकवते, निष्ठा ठेवा, संयम ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कर्म बदला, कारण खरा बदल तिथूनच सुरू होतो. धन्यवाद.